नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अशा घटनेची चिरफाड करणार आहोत, जी ऐकायला खूप सामान्य वाटते, पण तिचे परिणाम मात्र भयंकर आहेत. सकाळचे 11 वाजलेत, स्वयंपाकाचा पत्ता नाही आणि ती नुसती अंथरुणावर पडून आहे. बघा, या एका साध्या वाक्यातून कसा मोठा भूकंप होऊ शकतो, हे आपण आज पाहणार आहोत. वरवर पाहता हा घरातील झाडू पोछाचा साधा वाद वाटतोय, बरोबर? पण तसं नाहीये. आज आपण ह्या व्हायरल झालेल्या कौटुंबिक वादाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. रोजच्या या साध्या कामांच्या मागे लपलेले खोल सांस्कृतिक आणि आर्थिक ताणतणाव नेमके कसे असतात, हे आपण आज डिकोड करणार आहोत. हे सगळं व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण या संपूर्ण प्रकरणाचे 5 मुख्य भाग केले आहेत. सासू-सुनेचा संघर्ष, काम टाळण्याचा बहाणा की खरंच आजारपण, मुलीच्या वडिलांचा मानसिक ताणाचा दावा, दोन्हीकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि शेवटी लग्नाचा खर्च आणि हुंडा. आपण कोणतीही बाजू न घेता अगदी तटस्थपणे हे सगळं समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, सासू आणि सुनेचा संघर्ष. इथूनच या सगळ्याची सुरुवात होते. आता सासूबाईंचा सगळ्यात मोठा राग किंवा त्यांची मुख्य तक्रार काय आहे, तर ती आहे शारीरिक कष्टांबद्दल. त्यांच्या मते त्यांची सून अंजली दिवसभर फक्त आराम करत असते आणि घराचा संपूर्ण गाडा सासूबाईंना एकटीलाच ओढावा लागतोय. ही कामांची असमान वाटणेच या वादाची मुख्य ठिणगी आहे. त्यांनी अगदी कामांची यादीच वाचून दाखवली आहे. पूर्ण घर झाडणं, फरशी पुसणं आणि घरातील 3 माणसांचा रोजचा स्वयंपाक करणं, हे सगळं आपल्याला एकटीलाच करावं लागतंय, असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि या रागातूनच सासूबाईंच्या तोंडून एक भन्नाट उपहासात्मक वाक्य बाहेर पडतं. त्या म्हणतात, जर तुमची पोरगी काचेसारखी नाजूक असेल ना, तर तिला गुळासारखं काचेच्या बरणीत सुरक्षित ठेवा. या एका टोमण्यामध्ये त्यांची सुनेबद्दलची पूर्ण चिडचिड आणि संताप स्पष्टपणे दिसून येतो. आणि इथूनच आपण येतो आपल्या दुसऱ्या भागाकडे. हे खरंच आजारपण आहे की काम टाळण्याची युक्ती? सासूबाई एक खूपच रंजक विरोधाभास दाखवून देतात. त्यांच्या मते जेव्हा अंजली तिच्या माहेरी असते तेव्हा ती एकदम फ्रेश, उत्साही आणि ठणठणीत असते. पण सासरी पाऊल ठेवल्या ठेवल्या ती लगेच अंथरून धरते. तिला अचानक ताप येतो आणि ती कामापासून पळ काढते. असा हा एक संशयास्पद पॅटर्न सासूबाईंच्या लक्षात आलाय. त्यामुळे इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हे खरोखरच एखादं शारीरिक आजारपण आहे की घरातील जबाबदाऱ्या आणि कामं टाळण्यासाठी जाणीवपूर्वक खेळलेली ही एक रणनीती आहे? सासूबाईंच्या मते हे आजारपण म्हणजे निव्वळ एक बहाणा आहे. आता तिसऱ्या भागाकडे जाऊया. इथे एंट्री होते ती मुलीच्या वडिलांची आणि ते मानसिक तणाचा एक पूर्णपणे नवीन दावा समोर आणतात. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे वडील अगदी तोच पॅटर्न वापरतात जो सासूबाईंनी सांगितला होता, पण त्याचा अर्थ मात्र ते पूर्णपणे उलटा लावतात. ते थेट विचारतात, अहो, माझी मुलगी फक्त तुमच्याच घरी आल्यावर का बरं आजारी पडते? वडिलांचा युक्तिवाद असा आहे की अंजलीला कामाचा कंटाळा आलेला नाहीये, तर सासरी जो तिला मानसिक त्रास आणि छळ सहन करावा लागतोय त्याचा हा थेट शारीरिक परिणाम आहे. तिला नोकरासारखी वागणूक दिली जाते आणि म्हणूनच तुमच्या घरी तिची प्रकृती बिघडते, असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे. वडील इथे 2 कुटुंबांची थेट तुलना करतात. सासरी तिला मोलकरणीसारखं वागवलं जातं, सतत ओरडलं जातं, तर दुसरीकडे माहेरी आम्ही तिचे कसे लाड करतो, तिला मटण, चिकन आणि चांगले स्नॅक्स देतो, हे ते आवर्जून सांगतात. 2 घरांमधला हा फरक ते खूप ठळकपणे मांडतात. यानंतर सुरू होतो आपला चौथा भाग, धमक्यांचे युद्ध. हा या संपूर्ण वादाचा क्लायमॅक्स आहे. आता विषय झाडू पोछावरून थेट नात्याच्या अस्तित्वावर आलाय. दोन्ही बाजू एकमेकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लग्नासारख्या पवित्र बंधनाचा हत्यारासारखा वापर करत आहेत. सासूबाई सुनेला घराबाहेर काढण्याची आणि मुलासाठी नवीन नवरी आणण्याची धमकी देत आहेत, तर वडीलही मागे नाहीत. ते मुलीला कायमचं घरी नेण्याची आणि लग्नाचा सगळा खर्च वसूल करण्याची धमकी देत आहेत. सासूबाईंचा कॉन्फिडन्स तर बघा. त्या अगदी ठामपणे म्हणतात की माझ्या मुलासाठी मला एकापेक्षा एक अशा 101 मुली रांगेत मिळतील. या एका आकड्यातून त्या अंजलीचं घरातील महत्त्व अक्षरशः शून्यावर आणण्याचा प्रयत्न करतात. आणि यातूनच आपण पोहोचतो आपल्या 5व्या आणि शेवटच्या भागाकडे, लग्नाचा खर्च आणि हुंड्याचा मुद्दा. विचार करा, सकाळी फरशी पुसण्यावरून सुरू झालेला हा छोटासा वाद आता थेट पैशांच्या वसुलीवर येऊन ठेपलाय.
जेव्हा सासूबाई दुसरी सून आणण्याची धमकी देतात तेव्हा मुलीचे वडील लग्नात केलेल्या लाखो रुपयांच्या खर्चाची आठवण करून देऊन जोरदार पलटवार करतात. वडील अगदी हिशेबच मांडतात. जर नातं तोडायचंच असेल तर लग्नात झालेला संपूर्ण खर्च परत करा, आम्ही दिलेली सगळी भांडीकुंडी परत द्या आणि हो, त्या 2 तोळ्याच्या अंगठीसकट सगळं सोनं नाणं परत करा. हे स्पष्टपणे त्यांची आर्थिक गुंतवणूक सुरक्षित करण्याचं पाऊल आहे. आमच्याकडे करोडोंची जमीन आहे आणि आमची मुलगी लाखात एक आहे, असं म्हणत वडील आपली आर्थिक ताकद दाखवून देतात. आम्ही तुमच्या या पोकळ धमक्यांना अजिबात घाबरत नाही, हे ते आपल्या संपत्तीचा दाखला देऊन सिद्ध करतात. पण इकडे सासूबाईही काही शांत बसत नाहीत. त्या लगेच प्रतिवाद करतात की आम्ही काय कमी खर्च केलाय का? आम्ही सुद्धा गाड्या आणि सोन्यावर अफाट पैसा उडवलाय. थोडक्यात काय तर या वादात आपलाच आर्थिक वर्चस्व कसं आहे हे दाखवून देण्याची दोघांमध्ये जोरदार चढाओढ लागलीय. मग शेवटी प्रश्न हा उरतो की रोजच्या घरातील कामांवरून सकाळी सकाळी उडालेला हा छोटासा खटका नियंत्रण, आदर आणि पैशांच्या हिशोबापर्यंत कसा काय पोहोचतो? या एका घटनेतून आपल्याला हे नक्कीच लक्षात येतं की अनेक कुटुंबांचा पाया किती नाजूक असू शकतो, जिथे रोजच्या साध्या कामांनाही नकळतपणे एक प्रचंड मोठं सांस्कृतिक आणि आर्थिक वजन प्राप्त झालेलं असतं. हे सगळं नक्कीच विचार करायला लावणार आहे. चला तर मग अशाच एका नव्या विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया.